आनंद. चला वाजवायला चालू करायचंय. चला वाजवायला चालू करू फटफट. कॉल संपलाय. दक्षिण मुंबईचा राजा सेटअप पण आपल्या पाठीच आहे. आणि आता लगेच अजून एक आपल्याला शो वाजवायचा ते म्हणजे मुंबईचा आनंद. चला भावांनो वाजवायला चालू करूया आता. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सर्व. मी तुमचा लाडका मायुरुतेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आता तुम्हाला टायमिंग दिसत थोडा वेगळं लोकेशन आहे. टाइम किती झालाय भावा? 5 वाजले. 5 भाई पहाटे 5 असा व्लॉग शूट करतोय. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्या मोऱ्याच्या रूमवर जायला खूप घाई गडबड आहे. आणि विषय असा झालाय म्हणजे की गणपती बाप्पा आले आणि कधी निघाले आपल्याला माहितीच नाही पडलं. मला माहिती आहे की तुम्हाला हा व्लॉग खूप लेट बघायला भेटतोय. मला गेल्या व्लॉगमध्ये पण एवढे कमेंट आले की दादा व्लॉग लवकर टाक. तर जरा समजून घ्या, आपल्या फोनचा पण थोडा इश्यू आहे आणि कंटिन्यू आपली काम आहेत म्हणून शूट करायला नाही भेटत. आपल्याला शूट करायला नाही भेटत. तर आज आपल्याबरोबर माझ्या एरियातला मित्र आहे भावा, दाखवतो त्याला व्लॉगमध्ये. आज सागर भाऊ आला आपल्याबरोबर. आता आम्ही लोक चाललोय एरियात पण आता बघू काय माहोल आहे. आणि निघायचं आपल्याला लगेच. पहिली नाही आता घरी जाऊन फ्रेश बिश होऊन. आणि अजून काय राहिलं सांगायचं, हां आज पण आपल्या दिवशी बोलतात ना, एक कलाकारची एक लाईव्ह असते. की विषय असा झालाय की आपले एकाच दिवशी आज 4 शो आहेत. ते म्हणजे एक आपला काळाचौकीचा महागणपती, दुसरा दक्षिण मुंबईचा राजा, तिसरा शो एक खेतवाडीची 13वी गल्ली आणि चौथा शो एक गिरगावला. तर पोरं जरा डिवाइड होणार आहेत आपली. तर माझ्या व्लॉगमध्ये जेवढी आपली पोरं दाखवायला भेटतील ते मी दाखवल. तर जाऊ आता आपल्या एरियामध्ये. तर व्लॉग पूर्ण बघा, एवढंच बोलेल. तर जाऊ आता एरियामध्ये. चला. हे बघा भावना आपल्या मंडळाची पोरं बघा, आराम चालू आहे, आराम आपल्या पोरांचा. आणि आपला घाटकोपरचा एक दंत चाललोय आता बाहेर जाऊ. आणि आराम करते आपली पोरं डायरेक्ट. आणि वाजवणारी गँग कोण कोण इकडे? तू काय वाजवतो? स्नेहर. आणि बर्थडे बॉय भाई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाई. आज हाच जरा गोड हाच जरा. पोचलो आता आपल्या सँडलेस रोडच्या इकडे. आता इथून टॅक्सी पकडू फटफट पोचू लोकेशनवर. जाऊ आता. जरा झोप अजून काय पूर्ण नाही झाले, डोळ्यावर अजून झोप आहे. जाऊ आता लगेच. फायनली भावानो फिरून पोहोचलोय आपल्या लोकेशनच्या इकडे. तर जाऊ आता, बघू आपली कोण कोण पोरं आलेत. चालू करायचं भाई आपला दक्षिण मुंबईचा राजा पाठीचे. भावानो वाजवायला चालू करायचं लगेच. आपले मान्यवर जरा मेहनत करतील. आणि आपली मूर्ती पाठी आवी बाय. राधे राधे बाबू. राजबाई दिसतोय का? आता दिसतोय. शुभम बाय. हे ब्रो मूर्ती येते पाठवून. वाजवायला थोडं वाजवलं तेव्हा शूट करायला नाही भेटला. आता वाजवू आपण. हे घाई गडबड चालू. बाबू जरा गॉगल लाव. बाबू, अरे बाबू लाजतोस काय? आपली बघा पोरं पुढं चालते. आणि मूर्ती काय अजून आपली आली नाही.
त्या मूर्ती तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. काय बोलतोय? 120 स्पीड ढकलतो भावाला. नको नको दादा, आपल्याला अजून बाकीचे 3 ऑर्डर वाजवायचे आहेत. आया भुसा अँगल चेंज करू. आदित्य बाय काय बोलतो भावा? थंबनेल साठी फोटो असंच फक्त बघ 2 सेकंड बस. झाले फोटो आले. आपण इथून सुरुवात केलेली वाटतं वाजवायला, बरोबर ना? हा आता बोलला सा. बोल परत बोल, जरा गोड बोलतोस रे. हास बघ बघितलं इकडून चालू केलं तर आपण वाजवायला. बाबू घेर टाक. बाबू केस काप. कापले जाऊन दे भाऊ. केस सगळ्यांनी केस कापायले या. वांग्या शेड किती दिवसांनी आपल्या ब्लॉग मध्ये दिसतील. आता जातोय केस कापायला. हा लय दिवसांनी जरा उठून खाली जरा 5-10 मिनिटं जरा रेस्ट घेऊ, भेटू आपण. केम छो मेरा बा? आज गॉगल भाई सेम टू सेम भाई. वन साइड भाई. आपले एक बाई लोक भेटतील. लेट आला तिथं लेट आलाय. हा लवकर आलाय याला लवकर आलाय. बाई दमलेत. मेरा बाय आदित्य तो होता. जरा मेन माणसाला किती दिवसांनी भेटला आपल्या ब्लॉग मध्ये. कधी भेटलेला माहिती का? आपण लालबागच्या राजाला वाजवतो तेव्हा. त्यानंतर चला वाजवायला चालू करायचंय. वाजवायला चालू करू फटफट. बग्गी बाय मूर्ती बघा, आपली पार्टी आहे. चालू करू वाजवायला आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये आता
म्हणून नाश्ता आलाय नाश्ता. हो बघी बाय नाश्ता नाश्ता बाय बाबू गरम 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 गरम. बाकीची पोरं कुठे आरती इकडे बसलेत आरती आणि आपली मूर्ती पण इकडेच आहे दक्षिण मुंबईचा राजा. वाजवायला थोड्याच वेळात ब्रेक घेतला खाऊन घेऊ परत वाजवायला चालू करू आपण. A few minutes later. भावानं आताच आपला कॉल संपलाय. दक्षिण मुंबईचा राजा सेटअप पण आपल्या पाठीच आहे आणि आता लगेच अजून एक आपल्याला शो वाजवायचा ते म्हणजे मुंबईचा अनंत. म्हणजे आपण जो आगमन सोहळा वाजवला होता ना जे तुम्ही ब्लॉग बघितला त्याचा आता विसर्जन सोहळा पण आपल्यालाच वाजवायचं आहे. ते सेटअप घेऊन आलो इकडे. आता 6 वाजता परत जसं तुम्ही आता बघितलं दक्षिण मुंबईच्या राजाचा आपण विसर्जन सोहळा वाजवला. तर आता कॉल संपलाय तो मुंबईचा आनंद या बाप्पाचा पण विसर्जन सोहळा आहे तो पण सेटअप आपण तोच सेटअप इकडे घेऊन आलो आपला. तर लगेच वाजवायचे अमन बाय. पुरांची हालत आणि एवढी आता मला एवढी झोप आले ना भावा खरं सांगू तर कालची नाईट मला लई महागात पडली. तर आता बोलतं लई आलस आलं खूप म्हणजे खूप आलस आलं आहे. त्याचा बघू कसा काय ब्लॉग बनतो तुम्हाला बघायला भेटतो आहे. बाकी एवढंच बोलत तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आता थोड्याच वेळात. काय घाई गडबड असेल तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. चला मला बोललो की आपला एक शो संपलाय आणि लगेच दुसऱ्या स्पॉटवर आलोय. हे बघा आपण जो आगमन सोहळा वाजवला त्याच मूर्तीत आपला विसर्जन सोहळा वाजवायचा आहे. आणि इकडे बघा आरामच चालू आहे. तिकडे तिकडे कुठे गेला धामा ते बघा तिकडे झोपलेत अर्धे बाहेर आहेत. आता सर्व झोपतील. इथं झोप्या झोपी एसी लावले चालू आहे. आराम आहे की नाही अभि. ए दादा इकडे झोपतोय मी. तू झोपतोयस की नाही. आता झोपू 2 तास. आपल्याला 7 वाजता चालू करायचे काम. तर बाई आराम करू. साहिल बाय सोरे के नाही नाही मी तर जेवणार पण नाही भाऊ. मला एवढा आता बोलतो तर झोप आले. मी जेवणार डायरेक्ट झोपणार आहे. डायरेक्ट झोपे आता डायरेक्ट उठल्यावर भेटू. आता इथं बघा कोणाची लाईव्ह बघतो दाखव जरा. Later that same evening. मला झोप कंप्लीट झाली. डायरेक्ट सेटअपवर येऊन बसलो. सेटअप बघितलाय बघा. आदित्य बाय आज फुल पिस्ता निघतोय ना बाबू आपली बाकीची पण पोरं बसायची पार्टी. आपला मुंबईचा आनंद. काय 1 मिनिट थांब काय बोलतोय. अर्धा ब्लॉग मी करणार. कर ना बाबा बहिंदाच भाई. आपल्या पोरांना कधी मनाई नाही. आपली मूर्ती पण रेडी होते. थोड्याच वेळात वाजवायला चालू करायचंय. झोप पूर्ण झाली. हा मी धावते चालू ठेव. झोप पूर्ण झाली आणि
खरं सांगू तर बेकार ताप भरला, एसी मध्ये झोपलेलो, कधी सवय नाही आपल्याला एसी मध्ये झोपायची. हे बघा सेटअप आपला रेडी करून ठेवलाय. आदित्यबाई जरा बिझी आहे, बाबूबाई जरा बघू आता पुढचा कसा काय सीन आहे. तो ब्लॉग पूर्णच बघा. एकाच ब्लॉगमध्ये 2-2 शो बघायला भेटेल. आम्हाला असं वाटतंय तिसरा पण शो तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बघू जर लवकर संपलं तर आपण गिरगावला पण जाऊ. बघू आता कसा काय सीन आहे. गिरगावला नाही तर महागणपतीला तरी जाऊ. बघू आता. आई बाय हे घेऊन जायचं का? घेऊन जायचंय. विषय तिकडे चालेल, पोरं बसलेत आपली खाली. चला भावानो वाजवायला चालू करूया आता.
आता व्हिडिओ शूट करायला कोण नाही आणि आपला समोरच मुंबईचा सम्राट. दमलायस ना? 12 वाजता प्रॉपर बंद झालाय. राजबाय तुम्ही बघितलं की आत्ताच आपण वाजवलं आणि शो पण संपला. आता टेम्पोची वाट बघतोय. माझी तब्येत तर अजून बाई बेकार झाली, अजून बेकार बिघडले. अजून परत एकदा ताप भरलाय. गोळी खाऊन पण परत ताप भरला, अजून काय उतरला नाही. तर विषय असा झाला की घरी जाऊ की कुठे जाऊ समजत नाही, कारण की ट्रेन पण बंद झाले, कारण 1 वाजलाय. आता बघू कसा विषय करायचा काय माहिती. आता आयुधा बोललाय की मी येतोय करून गाडी घेऊन. आता बघू आपली जे आपल्याकडे गाडी नाही, तर बघू कसा काय विषय. आणि अजून सेटअप तिथं बघा. तर सेटअप काढून घेतात पुरा. बेकार जमलं बेकार. आणि आज बोलतात ना, तुम्ही सकाळपासून जर ब्लॉग बघितला असेल स्टार्टिंगपासून, तर तुम्ही बघितलं की आपली टीम आपले मोऱ्याचे मान्यवर सर्व एक काळाचुकीचा गणपतीला वाजवत होते. तिकडून ते शो संपलं, डायरेक्ट गिरगावला गेले. दक्षिण मुंबईच्या राजाचा आपण विसर्जन सोहळा वाजवला. त्यानंतर मुंबईच्या आनंदाचा विसर्जन सोहळा वाजवला आहे. आणि त्यात पण अर्धी पोरं आपली गिरगावला गेलेत. असे एका दिवसात 4 शो होते. तुम्हाला मी इंट्रोमध्ये बोललेलो. तर पप्पा आले कधी आणि गेले समजलंच नाही. तर आता लगेच नवरात्रीची पण तयारी करायची. तर बघू आता कसा काय विषय होतो, बघू. भेटू आपण नंतर थोड्याच वेळात. चला, आता ते गुड न्यूज भेटले. टेम्पो येणार नाही, आता पोर्टर बुक करायचे. आणि हे बघा चैरी बघा कसे उतरले लगेच. साहिल बाय मी खुश आहे. काय काय विषय काय भाऊ, पोर्टर बुक करायचे. आता काय बोलणार, गणपती पण किती आले. चाललंय गिरगाव चौपाटीला गणपती बघायला. हे भावा मी पण चाललोय. मन भरलं नाही अजून, भावांचं मन भरलं नाही. पण विषय काय भावा, इथं टेम्पो साठी थांबला नाही, आता उद्या पोर्टर बुक करायचे. बघितलं रिएक्शन, बघितला काय विषय भावा. काय काय आता काय सांगणार विषय. आता आपला निखिल दादाकडे येऊ. जरा ते जरा आता ते नको, ते पब्लिकवर चाललं की त्याच्यावर चाललं. दादा तू होतास कुठे सकाळपासून? सकाळी होतो कामाला. मग ठीक आहे.
मग नंतर लेट मोर्या बीटचं काम वाजवलं. हा भाई पहिलं एक काम वाजवलं आणि तिकडे वाजवलं. अरे 3-3 हा तिथं पण होतं ना गिरगावला. गिरगाव खेतवाडी दोन्ही. हा दोन्ही खेतवाडी आणि काळा चौकीचा महागणपती. आता बघू आता विषय असा झाला की पोर्टर बुक करायचे. साहिल जामगाव हात वरती. हे आता यांच्याबद्दल काय बोलायचं. कुठं आला हे काय आहे बाय टेम्पो आला बाय. काय एडा म्हणा रे बाय तू. आले आले हो आले. अरे महागणपतीच्या मान्यवर आलेत. चला 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 अमन बाय. गरज नाही लागली. आला आपला टेम्पो. आला आला आला. पोर्टर करायची गरज नाही लागली. थकवा आनंद आपल्या ब्लॉग मध्ये एवढंच बोलेल की भाई लवकरच आता एवढंच बोलेल लवकर या. खरंच लवकर या. हा बाबा पराग बा उठलाय जमलेले. अरे हे कैदी आलेत बघ. कैदी 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 बाहेर आलेत बघा. कैदी कैदी बघा. आवाज आज माझे मजूर काही विषय ना. अरे याचा अवतार मायला. हा बाय बिग फॅन बाय बिग फॅन बाय. नाही ना बाबा उदास झाले खरं सांग. खरंच उदास झाले. हॉलिडे आपल्याला उद्या हॉलिडे. उद्या हॉलिडे परवाच परत 19 तारखेला आपला टेम्पो आलाय पुण्याचा. मन्या बाय बघा कसा आहे. उदास झालेले दिसते. अरे बाय मिरी डाल यो गो माझं पिल्लू गो. ते कुठं कसा वाटला शो. बघून काय वाटते सांगू शकता. आलत आलत बाबा भावांची बाय. बेकार बेकार जमले पोरं. नशीब उद्या सुट्टी दिले. शाळेला सुट्टी. शाळेला डब्बा नको घेऊन या उद्या कोणी. उद्या शाळेला सुट्टी आहे. आणि इथं बघा भांडण चालू आहे त्यांची. हे आहे मोरेची पोरं आमची ना अशीच आहे. म्हणजे खूप वेगळे आहेत. एका बँजो सारखे कोणच नाही आयुष्यात. एका एका कलाकार आहे बघ. एक कलाकार आहे. एक कलाकार आहे. कलाकार आहे. जमताय जमताय. आता सामान लोड करू आणि निघू. आपला आण्या भाऊ येतोय 4 व्हीलर घेऊन. आपल्याला जायचंय गिरगावला. तर बघू आता कसा काय पुढचा सीन आहे. चला.